श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका। ही कथा आहे एका आळशी मुलाची। तो खूप आळशी असतो। तर जीवनामध्ये आळस केल्याने कुठल्या समस्या आपल्या समोर उभ्या होतात ते आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आळस हा खूप मोठा माणसाचा शत्रू असते, हे सर्वांनाच माहीत आहे। आळस केल्याने अनेक समस्यांना आपल्याला समोर जावं लागते। तर आजची कथा आहे की एका गावामध्ये एक छोटा मुलगा राहत होता। तो शाळेत जायचा पण अभ्यास करायचा नाही। अभ्यास करण्यासाठी तो टाळाटाळ करायचा। अभ्यास करायचा त्याला कंटाळा यायचा आणि तो प्रत्येक विषयामध्ये मागे राहायचा। गावामध्ये त्याला सर्व आळशी म्हणून चिडवायचे। शाळेमध्ये शिक्षक सुद्धा त्याला आळशी, कामचोर असे म्हणायचे। विद्यार्थी सुद्धा त्याला आळशी म्हणायचे। हे त्याला सर्व काही समजत होतं पण उमजत नव्हतं। काय करावं, याच्यातनं बाहेर कसं पडावं त्याला मार्ग मिळत नव्हता। पण त्याचा स्वभावच बनलेला होता की प्रत्येक कामात त्याला आळस यायचा। अभ्यास करायचा नाही, अभ्यास करायचा कंटाळा करायचा, काम करायचा कंटाळा करायचा। त्या गावामध्ये एक साधू महाराज येतो। साधू महाराज असा असते की सर्वांच्या समस्या ऐकून त्याच्यावरती काही ना काही प्रश्नाचे उत्तर साधू महाराज देत असतो। तर त्याच्या कानावर ही गोष्ट ऐकायला येते की साधू महाराज त्या गावात आले आहेत आणि सर्वांच्या समस्या दूर करतात, सर्वांना मार्गदर्शन करतात, काही ना काही मार्ग दाखवतात। हे ऐकल्यानंतर तो विचार करतो की आपण पण साधू महाराजांकडे जावं आणि तो साधू महाराजांकडे निघतो जायला। साधू महाराजांकडे पोहोचल्यानंतर साधू महाराजांना तो म्हणतो की बाबा, मी खूप परेशान आहे। माझ्या जीवनामध्ये मी खूप आळशी मुलगा आहे आणि याच्यातनं मी बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतो, तरीसुद्धा मला बाहेर कसं पडावं हेच कळत नाही आणि सगळेजण मला चिडवतात। माझा अभ्यास पण होत नाही आणि मी सगळ्या माझ्या मित्रांपासून दूर गेलेला आहो आणि सगळ्या अभ्यासामध्ये माझे मित्र पुढे आहेत आणि मी मागे आहो। असं जे काय त्याची समस्या आहे तो साधू महाराजांना सांगते। साधू महाराज सगळं ऐकून घेतात आणि नंतर त्याला म्हणतात की बाळा, आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे। मी तुला याच्या मागची एक कथा सांगणार आहे, ते तू मन लावून ऐक, म्हणजे तुला समजेल की माणसाला कुठल्या परेशानी जीवनामध्ये आळस केल्यामुळे निर्माण होतात। तर एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता। तो खूप आळशी होता। त्याच्या आळसपणामुळे त्याच्या घरात अन्नसुद्धा त्याला खायला नव्हतं। त्याला कोणी काम देत नव्हतं, त्याला कोणी अन्न खायला देत नव्हतं। सगळे त्याला आळशी म्हणून चिडवत होते आणि त्याला काम देऊ नका म्हणून एकमेकांना सांगत होते। त्याची पत्नी पण त्याला वैतागली आणि त्याला म्हणायची की काहीतरी काम करा, पण तो खूप आळशी असल्या कारणानं तो काही काम करायचा नाही। त्या गावचा राजा खूप प्रेमळ होता, प्रजेसाठी तत्पर असायचा, त्यांची समस्या दूर करायचा आणि राजाचे जो राजदरबार आहे त्यांच्यासाठी प्रजेसाठी 24 तास उघडे असायचे। कधी कोणीही कुठली समस्या कुठल्याही वेळेला घेऊन या, कुठलंच बंधन नव्हतं। म्हणून त्या आळशी व्यक्तीला त्याची पत्नी सारखी सारखी म्हणायची की तुम्ही राजाला जाऊन भेटा, काहीतरी मार्ग निघेल। तो कसाबसा तयार होतो आणि राजाच्या दरबारात जातो। राजाला तो समस्या सांगतो की मी खूप आळशी आहे, आळशीपणामुळे माझ्या घरी अनाज नाही आहे आणि मला कोणी काम देत नाही। सगळे एकमेकांना सांगतात की याला काम देऊ नका, मी काय करू, मला काही मार्ग मिळत नाही। तर राजा म्हणतात ठीक आहे, तू आळशी आहेस की नाही हे आपण नंतर बघू, पण मी तुला एक संधी देतो सुधारण्याची आणि तुला श्रीमंत करण्याची। तो म्हणते ठीक आहे। राजा म्हणते तू आता घरी जा आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी तू माझ्या दरबारात ये। तुझ्यासाठी मी राजकोटचे दरवाजे उघडे करतो। तुला जेवढं धन, हिरे, मोती, पैसे पाहिजेत तेवढे तू संपत्ती घेऊन जा, असं राजा त्याला सांगतो। तसाच तो खुश होतो आणि आळशी व्यक्ती घरी जातो। त्याच्या पत्नीला सगळी हकीकत सांगते। त्याची पत्नी म्हणते मग तुम्ही आता लगेच जा, गोणी घेऊन, पोतं घेऊन आणि त्याच्यामध्ये हिरे मोती घेऊन या। पण तो आळशी व्यक्ती म्हणतो की मी आता एवढ्या दुरून आलो आहे, खूप थकलो आहे, थोडा वेळ आराम करतो, जेवण करतो, विश्रांती केल्यानंतर जातो, अजून सूर्यास्त होण्यासाठी खूप वेळ आहे, असा तो तिला म्हणतो। जेवण केल्यानंतर तो म्हणते 5 मिनिटं मी अंग टाकतो। अंग टाकल्यानंतर त्याला लगेच झोप लागते। चक्क तो 2 तासांनी उठतो। 2 तासांनी उठल्यानंतर तो तसाच बॅग घेतो आणि पिशव्या घेतो आणि धावत धावत राजमहालाकडे जायला निघतो। निघाल्यानंतर आता खूप ऊन असते आणि ऊन असल्या कारणानं तो म्हणते की आता तर राजमहाल जवळच आहे, राजाचा दरबार जवळच आहे, आपण थोडा वेळ विश्रांती करूया, नंतर जाऊया, असा तो विचार करते। विचार केल्यानंतर तो झाडाखाली बसते आणि त्या झाडाला लेटते। लेटल्यानंतर थंडी हवा असते, त्याला लगेच झोप लागते। झोप लागल्यानंतर तो चक्क 4 तासांनी उठतो। उठल्यानंतर बघते अरे बापरे, आता सूर्य मावळणार आहे। तसाच तो धावत 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 धावत
राजाच्या दरबारापर्यंत पोहोचते. जसा तो राजाच्या दरबारात पोहोचणार तसा तो जो राजकोटचा दरवाजा आहे तो बंद होते. तो बघते सूर्य मावळलेला आहे. त्याचं नशीब उघडणार होतं, पण त्याच्या आळशीपणामुळे हातात आलेला सोन्याचा घास सुद्धा त्याच्या आळसपणामुळे तो दारिद्र्याच्या दारिद्र्यच राहते. ही जी सर्व कथा आहे तो मुलगा सगळं मन लावून ऐकत असतो आणि साधू महाराज त्याला म्हणतात की बघितलं ना शेवटी की त्याच्या हातात आलेली सोन्याची संधीसुद्धा त्याच्या आळशीपणामुळे ती संधीसुद्धा तो गमावून बसते आणि शेवटी तो राहते का दारिद्र्य. म्हणून आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. माणसाने कधीही आळस करायचं नाही. आजचं काम उद्यावर करणार, उद्याचं काम परवा करणार असं ढकलायचं नाही. जेव्हाची कामं तेव्हाच केलेली ती चांगली असतात आणि आपल्याला आळससुद्धा आपल्यामध्ये राहत नाही. तर ही छोटीशी कथा आहे. तो मुलगा ऐकतो आणि म्हणतो की महाराज बाबा मला सगळं काही समजलं आहे. आता मी कधीच आळस करणार नाही आणि मी मन लावून अभ्यास करेल, सगळे कामं मन लावून करेल. तर ही छोटीशी कथा आहे. या गोष्टीतून आपण एकच शिकायला मिळते की आळस केल्याने किती मोठं नुकसान होते. जी संधी आपल्या हातामध्ये सोन्याची संधी येणारी असते ते आपल्या आळशीपणामुळे निघून जाते. तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा. भेटूया नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.